नमस्कार, मी प्रकाश अल्मेडा. गेली अनेक वर्ष मी वसईतील विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन देतोय आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आमच्याकडे करिअर विषयक मार्गदर्शन घेतलंय. आता आमचं ऑफिस होळीला आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आमच्याकडे करिअर ॲप्टिट्यूड टेस्टही केलेल्या आहेत. आता जे विद्यार्थी यावर्षी 12वी ला आहेत, त्यांच्यासाठी काही महत्त्वाची माहिती मला द्यायची आहे, म्हणून हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. आपल्याकडे आता नवीन शैक्षणिक धोरण सुरू झालेलं आहे आणि या नवीन धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात खूप महत्त्वाचे बदल झालेत आणि हे बदल विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नीट समजून घेतले पाहिजेत. आता यावर्षी जे काही महत्त्वाचे बदल झालेत त्याविषयी मला सांगू द्या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. 12वी नंतर तुम्हाला विविध कोर्सेसना जाता येतं. पूर्वी कसं होतं, की आर्ट्सचे विद्यार्थी आर्ट्समध्ये, कॉमर्सचे कॉमर्समध्ये, सायन्सचे सायन्समध्ये असं आता राहिलेलं नाही. यू कॅन डायव्हर्ट टू एनी फील्ड. म्हणजे तुम्ही सायन्सचे असाल तर तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स ऑलमोस्ट सगळंच अवेलेबल आहे आता. अगदी सीएला पण जाऊ शकता तुम्ही. आणि आता जे काही महत्त्वाचे बदल झाले ते असे आहेत, की ज्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर मॅनेजमेंटला जायचंय, लॉला जायचंय, मीडियाला जायचंय, डिझायनिंगमध्ये जायचंय, हॉस्पिटॅलिटीत जायचंय किंवा ट्रॅव्हल टुरिझम आहे, फॉरेन लँग्वेजेस आहेत. कोणी या फील्डमध्ये आता जाऊ शकतो. म्हणजे 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, एम-सी-व्ही-सी या सगळ्यांसाठी काही कॉमन करियर्स निर्माण झालेली आहेत. आपल्याकडे आता इंटरडिसिप्लिनरी, मल्टीडिसिप्लिनरी असं शिक्षण आहे. म्हणजे तुम्ही फिजिक्स, फिलॉसॉफी आणि केमिस्ट्री, पोएट्री आता एकत्र शिकू शकाल. तुम्ही सायन्सचे विद्यार्थी असलात तरी मॅनेजमेंटला जाऊ शकता, लॉला जाऊ शकता, मीडियाला जाऊ शकता, आर्ट्स, कॉमर्स साइडला येऊ शकता, सी-ए, आय-सी-डब्ल्यू करू शकता. काहीही बॅरियर्स राहिलेले नाहीत. आता महत्त्वाचं असं आहे, की यावर्षी जे काही बदल झाले, ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना दुर्दैवानं माहीत नव्हते. त्यामुळे खूप मुलांच्या संधी गेल्या. एक महत्त्वाचा बदल असा झालेला आहे, की 12वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटला जायचे, म्हणजे 12वी नंतर आपल्याकडे बी-एम-एस आहे, बी-बी-ए आहे, बॅचलर्स इन बिझनेस मॅनेजमेंट आहे, 5 इयर्स इंटिग्रेटेड एम-बी-ए आहे. अगदी आय-एमलाही जाता येतं. अशा कोर्सेसना आता ए-आय-सी-टी-ईने प्रवेश परीक्षा कंपल्सरी केली आहे. हे कोर्सेस आता ए-आय-सी-टीने स्वतःकडे घेतलेत, कारण हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. आणि ए-आय-सी-टीचं म्हणणं असं आहे, की एका स्टँडर्डनुसार एक क्वालिटी स्टँडर्ड वगैरे मेंटेन करून हे कोर्सेस दिले गेले पाहिजेत आणि एका अर्थाने ते उत्तमही आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे, बी-एम-एस करायचंय, बी-बी-ए करायचंय वगैरे, त्या विद्यार्थ्यांना आता एंट्रन्स एक्झाम देणं कंपल्सरी आहे. समजून घ्या, एंट्रन्स परीक्षा आता कंपल्सरी आहे. मुंबईतली जी ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, उदाहरणार्थ झेवियर आहे, तुमचं जय हिंद आहे, के-सी, एच-आर वगैरे, हे स्वतःची एंट्रन्स परीक्षा एरवीही घ्यायचे. बी-एम-एस जेव्हा सुरू झालं, त्यावेळेला कंबाईन्ड कॉमन एंट्रन्स एक्झाम म्हणून त्यांनी सुरू केली होती. पण तेव्हा काय झालं, तेव्हा संख्या कमी होती कॉलेजची. आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये अ, बी-एम-एस हा कोर्स अवेलेबल आहे. त्यामुळे ॲडमिशन मिळणं अवघड नाही. चांगल्या कॉलेजमध्ये मात्र ॲडमिशन मिळणं अवघड आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला झेवियरमध्ये जर बी-एम-एस करायचं असेल, तर प्रचंड संख्येनं विद्यार्थी या स्पर्धेला बसतात. 8,000-9,000 विद्यार्थी एंट्रन्स देतात. मर्यादित जागा असतात, 60 जागा असतात आणि ओन्ली द बेस्ट कॅन गेट इट. आता या परीक्षाची तयारी तुम्हाला सिस्टमॅटिकली करायला हवी. ए-आय-सी-टीनं डिक्लेअर केलं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं. वसईतल्या 5% विद्यार्थ्यांना सुद्धा या परीक्षेविषयी माहिती नव्हती. तरी महाराष्ट्र स्तरावरती या परीक्षेला एक साधारण 50,000-55,000 विद्यार्थी बसले. त्यानंतर परत मागणी करण्यात आली, की पालकांनी सांगितलं, की आम्हाला माहीत नव्हतं, विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं. मग परत अ, महा-सी-ई-टीनं, सी-ई-टी सेलनं डिक्लेअर केलं, की परत आम्ही सी-ई-टी घेऊ आणि आता त्याची लास्ट डेट गेली. याही वर्षी म्हणजे दुसऱ्या सी-ई-टीला सुद्धा जवळ-जवळ 50,000 विद्यार्थी असतील. याचा अर्थ 25 पासून 2025 पासून म्हणजे या नेक्स्ट इयर जूनमध्ये जेव्हा विद्यार्थी ॲडमिशनसाठी जातील बी-एम-एसला तेव्हा किमान 1.5 लाख विद्यार्थी या परीक्षेच्या एंट्रन्सला बसलेले असतील. लक्षात ठेवा. त्यामुळे या परीक्षेची पद्धतशीरपणे तयारी करणं तुम्हाला आवश्यक आहे. म्हणजे केवळ 12वीच्या मार्क्सवरती आता ॲडमिशन मिळणार नाही, हे समजून घ्या. 12वीच्या मार्क्सचं महत्त्व बऱ्यापैकी कमी झालेलं आहे व्यावसायिक कोर्सेससाठी. तुम्हाला आता एंट्रन्स शिवाय जनरली ॲडमिशन मिळत नाही. कारण कोणत्याही क्षेत्रात काम करायला तुम्हाला विशिष्ट क्षमता लागतात. ॲप्टिट्यूड लागते. अभिवृत्ती, अभिक्षमता ज्याला आपण म्हणतो. मी नेहमी सांगतो तसं तुम्ही सचिन तेंडुलकरला चार्टर्ड अकाउंटंट करू शकत नाही किंवा लता मंगेशकरांना इकॉनॉमीच्या प्रोफेसर करू शकत नाही. म्हणजे ते चुकीचं होईल. कोणत्याही क्षेत्रात काम करायला त्या क्षेत्राशी संबंधित कामकाजानुसार काही क्षमता लागतात. आता उदाहरणार्थ जर तुम्हाला मॅनेजमेंटला जायचं असेल,
तर ऑफकोर्स तुम्हाला व्हर्बल एबिलिटी पाहिजे, लँग्वेज पाहिजे. कारण मॅनेजमेंट हे कामच लँग्वेज इंटेन्सिव्ह आहे, कम्युनिकेशन इंटेन्सिव्ह आहे. आणि कम्युनिकेशन इंटेन्सिव्ह असल्यामुळं कम्युनिकेशन स्किल हे भाषेच्या खांद्यावरती उभं आहे. त्यामुळे लँग्वेज पाहिली जाईल. तुम्हाला रिझनिंग एबिलिटी असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. तुम्हाला समस्या सोडवाव्या लागतात. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, डिसिजन मेकिंग, क्रिटिकल क्रिएटिव्ह थिंकिंग, रिझनिंग एबिलिटी असली पाहिजे, एनालिटिकल थिंकिंग वगैरे. त्यानंतर एक आणखी क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे, ती म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि न्यूमेरिकल एबिलिटी. म्हणजे बॅलन्स शीट पाहता बरोबर लक्षात आली पाहिजे. या 3 कोर क्षमता असल्या. त्याबरोबर तुम्हाला जनरल अवेअरनेस पाहिजे. काही मॅनेजमेंट एंट्रन्समध्ये विद्यार्थ्याचं जनरल नॉलेज, इकॉनॉमीमध्ये काय चाललंय, बजेट काय आहे, देशाचे प्रश्न काय आहेत, अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं काय आहेत, कोणत्या सेक्टरमध्ये काय चाललंय, याची अवेअरनेस पाहिजे. आता हे प्रश्न साधारण बिझनेस वर्ल्डशी, इकॉनॉमिक्सशी रिलेटेड असतील. कारण तुम्ही मॅनेजमेंटचे एंट्रन्स देताय. काही एम-बी-एमध्ये फक्त 3च क्षमता बघतात. जनरल अवेअरनेस विषय नसतो. पण एनमॅट घ्या तुम्ही, स्नॅप घ्या किंवा एक्झॅट घ्या, एक्सेल-आर-आयची. त्यामध्ये जनरल अवेअरनेस विषयी प्रश्न असतात. इकॉनॉमिक एन्व्हायर्नमेंट ऑफ बिझनेस वगैरे. आता जी महाराष्ट्राची जी सी असणार आहे, बी-एम-एससाठी, बी-बी-एसाठी, 5 इयर्स एम-बी-एसाठी आणि बी-सी-एसाठी. त्यांनी ही जी एंट्रन्स ठेवली आहे, ही कॉमन एंट्रन्स आहे. बी-एम-एस, बी-बी-ए, त्यानंतर बॅचलर इन बिझनेस मॅनेजमेंट, 5 इयर्स इंटिग्रेटेड एम-बी-ए, बी-सी आणि एम-सी-ए. यांच्यासाठी कॉमन एंट्रन्स आहे. आता सिलेबस कसा असेल तो जरा समजून घ्या. 100 मार्कांची परीक्षा असणार आहे, एम-सी-क्यूज असणार आहेत. 1 प्रश्न 4 पर्याय. निगेटिव्ह मार्किंग नाही. 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत 90 मिनिटामध्ये आणि तुम्हाला एका प्रश्नाला 1 मार्क्स आहे. त्यामुळे तुम्हाला 100 प्रश्न 90 मिनिटात सोडवायचे आहेत. ऑनलाईन टेस्ट असणार आहे. आता तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतली, की याचा जर तुमचा सराव नसेल आणि पद्धतशीर तुम्ही तयारी केली नसेल, तरी एक्झाम क्रॅक करणं एवढंही सोपं नाही. वसईमधल्या मुलांना माहिती नव्हती या परीक्षेची. मग आम्ही धावपळ केली. कॉलेजेसमध्ये सेशन्स घेतली. टी-बी कॉलेजमध्ये आपल्या सेंट जोसेफ नंदाखाली इतर कॉलेजेसमध्ये आणि विद्यार्थ्यांना माहिती द्यायचा प्रयत्न केला. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आलं नाही. त्या विद्यार्थ्यांनी काही काय चाललंय त्याची माहिती नव्हती. पेपरच वाचत नाहीत विद्यार्थी आजकाल. त्यामुळे फार कमी विद्यार्थ्यांना ही माहिती देता आली. मग विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आम्ही एक काही सेशनची बॅचही घेतली. महाराष्ट्रातल्या 4 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल मिळालं. आमच्या मला वाटतं 2-3 विद्यार्थ्यांना 97-98 पर्सेंटाइल मिळालं. इतर विद्यार्थ्यांना चांगलं पर्सेंटाइल मिळालं. आणि आनंद आहे की त्यांना खूप चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतंय. आता बी-एम-एसचं ॲडमिशन यावर्षी थोडं डिले होतंय कारण आता सेकंड राउंडची परीक्षा होईल. मग कॅप राउंड वगैरे हे सगळं सुरू होईल. त्यामुळे यावर्षी जे विद्यार्थी 12वी ला आहेत, त्यांनी एक गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे, की आता बी-एम-एस, बी-बी-ए, बी-सी-ए, एम-सी-ए, एम-बी-ए इंटिग्रेटेड या कोर्सेसना सी-ई-टी शिवाय ॲडमिशन मिळणार नाही. 12वी फक्त 50% आहेत. कोणत्याही स्ट्रीमचा माणूस चालेल. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, एम-सी-बी-सी कोणीही चालेल. आता ज्यांना मॅनेजमेंटला जायचंय त्यांनी या कोर्सेसचा विचार करावा. कारण तुमचा एक चांगला बेस तयार होतो. तुमचं एरिया ऑफ स्पेशलायझेशन कळतंय. दुसरं असं आहे, की बी-एम-एस म्हणजे केवळ आता एच-आर, मार्केटिंग, फायनान्स असं स्पेशलायझेशन नाही, तर अनेक स्ट्रीममध्ये आता बी-एम-एस अवेलेबल आहे. म्हणजे गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करियर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ही मुंबई विद्यापीठाची जी संस्था आहे, त्यामध्ये तुम्हाला स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये, तुम्हाला फ्रेट फॉरवर्डिंगमध्ये, ट्रॅव्हल टुरिझममध्ये अशा विविध फील्डमध्ये बी-एम-एस अवेलेबल आहे. कॅपिटल मार्केट्समध्ये. बॉम्बे स्टॉक मार्केटचं सुद्धा बी-एम-एस कॅपिटल मार्केट्समध्ये अवेलेबल आहे. पण अर्थात त्याला एंट्रन्स परीक्षा असते. एकूण मुद्दा काय आहे, की यापुढे तुम्हाला बोर्डाच्या मार्क्सवर नसून तर प्रवेश परीक्षांवरूनच या परीक्षांना तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. या परीक्षेची सविस्तर माहिती तुम्ही घेतली पाहिजे. मी सांगितलं तसं 100 मार्कांची ही परीक्षा असेल. तुम्हाला 40 मार्क हे इंग्लिश लँग्वेज व्हर्बल एबिलिटीवरती असतील. त्याच्यात पॅसेज असेल, ग्रामर असेल, व्होकॅब्युलरीवरती प्रश्न असतील, डीप प्रश्न असतील. त्यानंतर 30 मार्कांचे प्रश्न तुम्हाला रिझनिंग, व्हर्बल आणि अरिथमेटिकल रिझनिंग याविषयी प्रश्न असतील. त्यानंतर तुम्हाला अ, 15 मार्क हे जनरल नॉलेज मी जे तुम्हाला सांगितलं जनरल नॉलेज आणि इकॉनॉमिक अवेअरनेस वगैरे अ, याविषयी प्रश्न असतील आणि 15 मार्क कॉम्प्युटर बेसिक्स विषयी, आय-टी कॉम्प्युटर सायन्स विषयी प्रश्न असतील. तुम्ही जर स्पर्धा परीक्षांना बसला असाल किंवा स्कॉलरशिपला बसला असाल, त्या परीक्षांची थोडीफार माहिती तुम्हाला असेल. पण तुमचं करियर हे आता 12वीच्या मार्क्सवर नाही, बोर्डाच्या मार्क्सवर नाही, तर सी वरती अवलंबून आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेची सविस्तर माहिती हवी आहे, ह्याच परीक्षेचा अभ्यास तुम्हाला एम-बी-एचाही फाउंडेशन होतो.
तुमची लॉ आहे, त्यानंतर बँकिंग परीक्षा आहे, रेल्वे, LIC, स्टाफ फेलोशिप, बराचसा सिलेबस सेम असतो. म्हणजे उद्या तुम्ही GMATला जरी गेलात किंवा इतर मॅनेजमेंट एंट्रन्स आहेत, जशी महाराष्ट्राची CET आहे, MMS CET, MBA CET आहे, एक्झॅट आहे, स्नॅप आहे, NMAT आहे, MCAT आहे. अशा परीक्षांसाठी सुद्धा तुम्हाला हाच अभ्यासक्रम असतो. त्यामुळे एका तयारीतून अनेक परीक्षांची तयारी होते. त्यामुळे परीक्षांची तुम्ही सिस्टमॅटिक तयारी करा. आमच्या होळी इथल्या सेंटरवर बऱ्याचशा पालकांनी आग्रह केला, कारण BMS सुरू झालं त्यावेळेपासून, म्हणजे आज जवळ-जवळ किमान एक 15-16 वर्ष आधीपासून आम्ही याचं मार्गदर्शन देत होतो. विद्यार्थ्यांना तेव्हाही माहिती नव्हतं. आजही दुर्दैवानं फारशी अवेअरनेस नाहीये, की त्यांना एंट्रन्स परीक्षा द्यावी लागणार आहे. किमान 2 पेपर तुम्ही वाचून सुरुवात केली पाहिजे. तुमची लँग्वेज डेव्हलप केली पाहिजे. आणि याच बरोबर एक अत्यंत महत्त्वाचा भाग असा आहे, मी मुंबईमध्ये बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये व्हिजिटिंगसाठी वगैरे जातो आणि तिथं माझ्या लक्षात येतं, की आपले विद्यार्थी खूप इंटेलिजंट आहेत. 95% वगैरे मार्क्स काढतात, पण स्मार्ट नाहीयेत. सी मॅनेजमेंट बोलल्यानंतर एक विशिष्ट पर्सनॅलिटी असते, एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असते, सॉफ्ट स्किल्स असतात, कम्पॅटिटिव्ह पर्सनॅलिटी असते, सेल्फ अवेअरनेस असते, कम्युनिकेशन स्किल असतं. आपल्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूजमध्ये, ग्रुप डिस्कशन, प्रेझेंटेशनमध्ये किंवा थोडंसं पब्लिक स्पीच द्यायला सांगितलं, तर आपल्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम. एकतर वाचनाचा अभाव असतो. त्यामुळे मॅनेजमेंट पर्सनॅलिटीची जडण-घडण आपल्या विद्यार्थ्यांची शाळा कॉलेजात होताना दिसत नाही. सगळा भर हा परीक्षांकडे असतो. पण मॅनेजमेंट बोलल्यानंतर इट्स अ प्रॅक्टिकल सायन्स. तुम्हाला रिसर्च स्किल्स असले पाहिजेत. तुम्हाला हायर लेव्हलचे स्टडी स्किल्स पाहिजेत, रीडिंग, रायटिंग वगैरे. ते काही नुसतं स्टडी स्किल नाहीत, इनफॅक्ट लाईफ स्किल्स आहेत. आणि तुम्हाला मॅनेजमेंट प्रोफेशनल म्हणून डेव्हलप करायचं, अकॅडमिक म्हणून नाही. तर तुमचं वाचन, तुमची अवेअरनेस, तुमचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी हे तुमचं खरं कॅपिटल असणार आहे. नुसतं अकॅडमिक मेरिट पुरेसं होत नाही. त्यामुळे बरेचसे आपले विद्यार्थी लीडिंग कॉलेजेसमध्ये अंडर परफॉर्मर राहतात असं दिसून येतं. आणि मग काही वर्षांपासून ह्या प्रश्नावरती मात करायला आम्ही हायर करियर फाउंडेशन कोर्स सुरू केला, की विद्यार्थ्यांना अवेअरनेस असावी, बाबा एक बेसिक तयारी असावी, प्रेझेंटेशन कशी करायची, रिसर्च कसं करायचं, प्रोजेक्ट कसे करायचे, स्पीच कसं द्यायचं, ग्रुप डिस्कशन, डिबेट्स कशा करायच्या, आपलं म्हणणं सायंटिफिकली, सिस्टमॅटिकली कसं मांडायचं. हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा सर्व्हे असं सांगतो, की 85% प्रोफेशनल सक्सेस हे पर्सनॅलिटी आणि तुमच्या सॉफ्ट स्किल्स मधून येतं आणि 15% डोमेन नॉलेज मधून येतं. त्यामुळे आता जसं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने सांगितलंय, त्या पद्धतीने जर तुम्ही विचार केलात, तर हे सॉफ्ट स्किल्स पर्सनॅलिटी खूप आवश्यक आहे. मी ज्या विद्यार्थ्यांना आता मी बोलतोय 12वीचे विद्यार्थी, इव्हन 11वीचे विद्यार्थी आतापासून सुरू करू शकतात त्या सगळ्या करिअरची तयारी. जर तुम्हाला मॅनेजमेंटला जायचं असेल, मीडियाला जायचं असेल, लॉला जायचं असेल, म्हणजे कॉर्पोरेट लॉ वरती माझा भर असेल किंवा 5 इयर्स इंटिग्रेटेड MBA वगैरे करायचं असेल, तर एक चांगली संधी आम्ही तुमच्यासाठी देऊ इच्छितो. आमच्या ऑफिसमध्ये आम्ही विद्यार्थ्यांची या परीक्षेसाठी आणि मॅनेजमेंट करियर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची एक तयारी करून घेत आहोत. अ, विद्यार्थ्यांनी यावं, पालकांनीही यावं, हे सगळे बदल समजून घ्यावेत आणि या परीक्षेची तयारी सिस्टमॅटिकली करून म्हणजे मी तुम्हाला मोठं स्वप्न पाहायला सांगेल. IIM सुरू झालंय मुंबईमध्ये. आज ऑलमोस्ट सगळ्या IIMsमध्ये पुढच्या 2 एक वर्षांमध्ये 5 इयर्स इंटिग्रेटेड MBA सुरू होईल. ऑनलाईन बरचसं शिक्षण अवेलेबल आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणानुसार एज्युकेशन फ्री झालंय. मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट, इंटरडिसिप्लिनरी, क्रॉस डिसिप्लिनरी, मल्टीडिसिप्लिनरी विद्यार्थी सुद्धा फ्री आहे. यू कॅन बी ऑल दॅट यू कॅन बी. प्रचंड संधींचा सोकाळ आहे, असा हा पिरियड आहे. आणि जर तुम्ही उत्तम ठिकाणी म्हणजे राइट थिंग ॲट राइट टाईम विथ राइट पीपल ॲट राइट प्लेस या गोष्टी जर केल्या, तर एक उत्तम करियर तुम्हाला करता येईल. यावर्षी जर तुम्ही पाहाल, तर कॉमर्सकडे प्रचंड मुलांचा ओढा दिसून आला. त्यामुळे मेरिट खूप हाय गेलं. कॉमर्ससाठी स्पेसिफिकली. आणि ऑफकोर्स कॉमर्समध्ये आल्यानंतर मॅनेजमेंट हे एक लीडिंग करियर आहे, एक प्रिफर्ड करियर आहे. पण त्याची पायाभरणी मात्र तुम्ही व्यवस्थित केली पाहिजे. 2025 ची BMS, BBA त्यानंतर MBA, MCA इंटिग्रेटेड याची जी CET आहे, त्या CETची आम्ही तयारी करून घेणार आहोत. त्याचबरोबर एक कॉम्पॅक्ट पर्सनॅलिटी मॅनेजमेंट करियर डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे आमचा, ज्याच्यात तुमची लीडरशिप आणि तुमची मॅनेजमेंट पर्सनॅलिटी आम्ही डेव्हलप करू. तुमचं कम्युनिकेशन स्किल पासून ज्या सॉफ्ट स्किल्स, क्रिटिकल सॉफ्ट स्किल्स पाहिजे. 21st सेंचुरी सर्व्हायव्हल स्किल्स म्हणतो आपण याला. त्याची तुम्हाला चांगलं आम्ही तयार करू. एक छान कॉम्पॅक्ट मॅनेजमेंट करियर लेव्हलचा प्रोग्राम आपला असेल. एंट्रन्स प्लस तुमच्या कॉम्पिटन्सी डेव्हलपमेंटचा आपण तो आपल्या होळीतल्या ऑफिसमध्ये सुरू करत आहोत. या यावर्षी म्हणजे बोर्डाची परीक्षा होईतोवरती एव्हरी संडे आपली सेशन्स असतील.
कारण आपण बराचसा भाग शांतपणे करू शकू. कारण होतं कसं बघा, ही नोटिफिकेशन्स येतात आणि अवघ्या 20-25 दिवसात तुम्हाला पण परीक्षेची तयारी करावी लागते, जी होत नाही. मुंबईतले काही विद्यार्थी वर्षभर तयारी करतात, अगदी 11वी पासून. त्यामुळे 11वी असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा जर या परीक्षेकडे यायचं असेल, तर तेही जॉइन होऊ शकतील. आणि मग त्यांनी मोठं स्वप्न ठरवावं, की आय एम लखनौ आहे, बंगलोर आहे वगैरे या ठिकाणी इंदोर आहे. इकडे 5 इयर्स इंटिग्रेटेड एम-बी-एचा विचार करावा. इतरही कॉलेजेस आहेत. अशा उच्च क्षेत्राचा विचार करावा. पण आपण म्हणतो ना, की टुमॉरो बिलॉन्ग्स टू दोज हू प्रिपेअर फॉर इट टुडे. दॅट टुडे इज नाऊ. तुम्ही आतापासून याची तयारी करा. आपलं ध्येय ठरवा. ज्या विद्यार्थ्यांना करियर विषयक मार्गदर्शन हवंय, ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे करायचे आहेत, तेही आमच्याशी संपर्क साधू शकतील. पण यावेळेला बोर्डाची परीक्षा होईल तोवरती एव्हरी संडे आपली सेशन्स असतील. त्यानंतर बोर्डाच्या परीक्षेनंतर पाठोपाठ आपली सत्रं सुरू होतील. रिगरस सेशन्स असतील. 2-2.5-3 तासांची सुद्धा आणि त्यात मग सविस्तर निवांतपणे आपल्याला तयारी करता येईल कारण आपलं फाउंडेशन झालेलं असेल. खूप चांगल्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला जाता येईल. तुम्ही जर महत्वाकांक्षी असाल, हार्ड करणारे असाल, एम्बिशियस, सेल्फ मोटिव्हेटेड असाल, तर मी तुमचं स्वागत करतो. मी निवडक विद्यार्थी घेणार आहे. त्यांनी आमच्याकडे ॲप्टिट्यूड टेस्ट केली आहे. त्यातून आम्हाला टॅलेंट आयडेंटिफाय झालंय, की साधारण या टाइपचे विद्यार्थी उत्तम आहेत. मी त्यांना पहिली संधी देईन. आणि ज्या विद्यार्थ्यांना 12वी ला आहेत, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, एम-सी-बी-सी कुणीही 12वी समकक्ष, त्यांना जर जून 25 मध्ये ही सी द्यायची असेल, तर मी त्यांचं स्वागत करतो. तुमच्या पर्सनॅलिटीपासून, तुमच्या परीक्षेच्या या सी तयारीपासून एक उत्तमरित्या मी तुमची तयारी करू. आमच्याशी संपर्क साधा. आमचा मोबाईल नंबर तुमच्याकडे असेलच. मोबाईल नंबर तुम्हाला मी देतो, तुम्ही लिहून घेऊ शकाल. 8600178825. 8600178825. मला इथं तुम्ही WhatsApp करा. मी तुम्हाला सविस्तर माहितीपत्रक पाठवतो. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येईल. आमचं ॲडमिशन या मोमेंटला सुरू आहे. आम्ही 14 जुलैपासून सुरू करत आहोत आपली सेशन्स. तुम्हाला ॲडमिशनसाठी यायचं असेल तर मोस्ट वेलकम. आधी फोन करा, वेळ घेऊन या. एका नवीन प्रवासाला सुरू करा. करिअरची सुरुवात करा. मी परत सांगतो, हिअर अँड नाऊ. तुम्हाला आत्तापासून जागा होऊन स्वतःची जडणघडण केली पाहिजे. पुढे 1.5 पावणे 2 लाख विद्यार्थ्यांबरोबर तुम्हाला स्पर्धा करायची आहे बी-एम-एससाठी आणि एम-बी-एचाही एक फाउंडेशन तुम्हाला करायचं आहे. मी तुमचं स्वागत करतो. प्रकाश अनमेरा, फाउंडर डायरेक्टर करियर डेव्हलपमेंट सेंटर. आमचं ऑफिस होळीला आहे. फिश मार्केटच्या बाजूने रस्ता जातो. तिकडे दिघा बोलतात त्याला. अवघ्या 2 मिनिटावर आहे. साधना पतपेढी, डॉक्टर लेस्नींचा बंगला आहे आणि त्याच्या बाजूला आमची संस्था आहे रुखसाना टेलरच्या वर. मी तुमचं स्वागत करतो. माझा फोन नंबर दिलेला आहे. परत एकदा सांगतो 8600178825. ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट साइडला यायचंय, मीडियामध्ये यायचंय, कॉर्पोरेट लॉमध्ये यायचंय, 5 इयर्स एम-बी-ए करायचंय, बी-सी-एला जायचंय, मी त्यांचं स्वागत करतो. छान प्रकारे तयारी करू. एका उज्ज्वल करिअरची वाटचाल सुरू करूया. आय एम देअर थ्रू आउट विथ यू. उत्तम रिसोर्सेस आहेत. आमच्याकडे सगळा चांगला सेटअप आहे. उत्तम नोट्स, हायली क्वालिफाईड एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे, ज्यांना जवळ-जवळ 20 वर्षाचा प्रशिक्षणाचा अनुभव आहे आणि मॅनेजमेंट ट्रेनिंगचा अनुभव आहे. तुम्हाला एक उत्तम जडणघडण करायची संधी मिळेल. मी तुमचं स्वागत करतो.